नमस्कार, वेलकम टू माय चॅनल जयस किचन अँड गार्डन. मी आज चिकन बिर्याणी बनवतोय. आय मेकिंग टुडे चिकन बिर्याणी. त्यासाठी घेतलं आहे चिकन 1.5 kg चिकन, 1.5 किलो. तर आज मी काय करणार आहे, त्याचं मॅरिनेशन करणार आहे. म्हणजे आज मुरवून ठेवणार त्याच्यामध्ये. आय गोइंग टू मॅरिनेशन टुडे. त्याच्यासाठी वापरणारे जे मसाले आहेत, जसे बिर्याणीसाठी घरी मी मसाला बनवलेला आहे, त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तो मसाला तुम्ही वापरा. तुम्ही आता दाखवतो कसं मॅरिनेशन करायचं ते. ओके. बिर्याणी मसाला बनवलेला आहे, तर मी आता 2 चमचे त्याच्यामध्ये टाकतो चिकनमध्ये. एक चमचा मिरची पावडर आहे, 1 चमचा हळद आहे, आणि कोथिंबीर, पुदिना आणि मिरची यांचं मिश्रण केलेलं आहे, ते टाकतो याच्यामध्ये. दही थोडंसं मिक्स करतो त्याच्यामध्ये. तीन 4 चमचे मिक्स केले तरी चालेल. 3-4 चमचे बसेल. चवीपुरतं मीठ टाकतो, 2 चमचे. रात्रभर सुद्धा ठेवू शकता, नाही पण 2 तास मुरवलं तरी चालेल. 2 hours मॅरिनेशन ना. सगळं मिक्स केलेलं मिश्रण आहे चिकनमध्ये. ते आता मी फ्रीजमध्ये ठेवतो. त्यासाठी 2 तास, मिनिमम तरी 2 तास, नाही तर ओव्हरनाईट ठेवायचं असेल तर ओव्हरनाईट ठेवू शकता. ते तुम्हाला तसं बिर्याणी बनवायची लगेच तर 2 तास तरी कमीत कमी ठेवा. आय एम गोइंग टू पुट दिस ऑल मिक्स ingredients with chicken in the fridge for 2 hours minimum. बिर्याणी बनवायला आता आपण सुरुवात करणार आहोत. आता भांडं ठेवलेलं आहे मोठे, गॅस ऑन केलेला आहे, आणि तेल टाकतो. पाच 6 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम, हे भांडं गरम झालेलं आहे चांगलं. तेल सुद्धा गरम झालं. त्याच्यात आपले बे लीव्ज पत्ते आहेत ना, हे टाकतो. मी कांदा टाकतो. 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत. लांब उभा चिरलेला आहे कांदा, उभा चिरलेला कांदा. put onion,
and bay leaves. ब्राऊन होईपर्यंत थोडं थांबायला पाहिजे. ह्याच्या चवीपुरता कांद्याच्या चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकतो, 1 चमचा. Put 1 spoon salt only for the onion. Onions should cook until brown. कांदा ब्राऊन झालेला आहे. Onion turns brown. Now we can put the chicken, marinated chicken. आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं मुरवलेलं चिकन आहे ते टाकूया. मस्त छानपैकी मुरलेलं चिकन. इट्स अ गुड मॅरिनेशन. दोन चमचे जिंजर गार्लिक पेस्ट होते. 2 स्पून जिंजर गार्लिक पेस्ट. वॉटर उकळत ठेवले, पाणी बॉईल करत ठेवले. अँड देन आय एम जस्ट ॲडिंग ऑइल. थोडंसं तेल टाकलेलं आहे. अँड आय एम ॲडिंग सॉल्ट ऑल्सो. सॉल्ट we need to taste the water. If the water is correct, perfect salt, then we need more salt. The correct salt now. मीठ टाकताना पाणी चव घेऊन बघायचं आणि त्याच्यात मीठ असेल करेक्ट तर मग तांदूळ टाकायचे. म्हणजे तांदळात त्या प्रमाणात मीठ लागेल. हे तांदूळ भिजवलेले आहेत, भिजवून ठेवले होते अर्धा तास. मी आता ते टाकतो याच्यामध्ये. This is soaked rice, soaked for half an hour. You have to wait for cook. Maybe it takes 10 minutes. So बघितले थोडं मिरची कमी आहे. आणि मिरची पावडर ॲड करतो. I'm adding chili powder 1 spoon. I'm adding 1 spoon गरम मसाला. गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे.
थोडा वेळ अजून झाकून ठेवूया थोडा वेळ. भात तयार झाला आहे. राईस इज रेडी नाव. 70% 70-75% कुक्ड आहे ना. इट्स गुड इनफ. तर आय एम गोइंग टू ड्रेन दिस. आता ह्याच्यातलं सगळं पाणी बिणी सगळं मी ते काढून टाकणार आणि ड्रेन करणार. मी तर ड्रेन करतो. चिकन शिजलेलं आहे आता. चिकन शिजलेलं आहे. थोडीशी ह्याच्यात ग्रेव्ही आहे. मी आता बंद करतो. नेक्स्ट स्टेप लेअर दम करायचं चिकन आणि राईस. तुम्ही आता हे चिकन बंद करतो. तवा ठेवतोय दम करण्यासाठी. भांड्याच्या खाली तवा ठेवतो. शेवटी भांडं ठेवतो. तेच भांडं घेतलेलं आहे चिकन बनवलेलं. मी प्रथमतः त्याच्यामध्ये तूप टाकतो, थोडं घी. तर मी थोडंसं राईस टाकतो. चिकन त्याच्यावर मी थोडंसं कोथिंबीर, cilantro, हाफ स्पून cardamom पावडर, स्मॉल क्वांटिटी गरम मसाला, स्मॉल क्वांटिटी. पुन्हा राईस टाकतो. अगेन I'm putting rice layer. कांदा फ्राय केलेला होता ब्रिस्ता. थोडंसं तूप अजून टाकतोय याला. थोडंसं cardamom पावडर, इलायची पावडर. थोडासा गरम मसाला. दुसरी लेअर चिकनची, सेकंड लेअर ऑफ चिकन. तूप पुन्हा टाकतो. घी एकंदरीत 3 चमचे तूप होतं. 3 चमचे. इलायची पावडर जराशी. तळलेला कांदा, फ्राईड ऑनियन.
आणि cilantro, कोथिंबीर. Adding all. उरलेला भात पण टाकतो त्याच्यामध्ये. ते आपण झाकून ठेवूया पूर्ण टाईटमध्ये. आणि फ्लेम आहे ती मीडियम फ्लेममध्ये ठेवायची, मीडियम फ्लेम. आणि पूर्ण बंद केलेलं आहे. इथं थोडंसं हवं आहे, तुम्ही बंद करता. मी पेपर घेऊन किंवा क्लॉथनी बंद केलं ते चालेल. असं पूर्ण पॅक आहे. एक 20 मिनटं दम लागेल. 20 मिनिटांनी चेक करता येईल. 20 मिनटं झालेली आहेत. 20 मिनिट्स ऑलरेडी डन. सो नीट टू चेक. आता आपण चेक करूया. लुक्स गुड. दिसते छान. बघूया. बिर्याणी रेडी आहे. बिर्याणी रेडी आहे. सुपर टेस्ट. जेव्हा मी लेअर करतो ना त्यावेळेला वेलचीची पावडर थोडी थोडी, जास्त नाही टाकायची, थोडी थोडी मिक्स करायची. वरती अशी स्प्रिंकल करायची. थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करायचा. जास्त नाही टाकायचा. जास्त टाकल्यानं ती चव वेगळी होते. प्रत्येक लेअरला अशी थोडी थोडी. वेलची पावडर आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कार्डमम पावडर इज द बेस्ट टू स्प्रिंकल. And garam masala also sprinkle, but less quantity, not a lot. So if you put a lot, so the taste gonna be different. So now it looks best, taste best. Okay, don't forget like, subscribe and share. विसरू नका like करायला, subscribe करायला आणि share करायला. Thank you so much.